आपला आवाज कोकण 24 तास। फिनोलेक्स इंडस्ट्रीज कंपनीने दिलेल्या 10 एकर जागेवर मुकुल माधव फाउंडेशनच्या पुढाकाराने स्थापन झालेले मुकुल माधव विद्यालय यावर्षी आपला 15वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे। केवळ 150 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला प्रवास आज 500हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला असल्याचे प्रतिपादन प्रिन्सिपल रोहित देशपांडे यांनी केले आहे। नमस्कार, मी रोहित देशपांडे, प्रिन्सिपल मुकुल माधव विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज। आपल्या शाळेची स्थापना 2010 साली झाली। आता उद्या 24 जून रोजी आपल्या शाळेला 15 वर्ष पूर्ण होत आहेत। फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडनी एक 10 एकर्स ऑफ लँड 10 एकर लँड ही मुकुल माधव फाउंडेशनला 2010 साली दिली आणि त्या ठिकाणी ही वास्तू आज उभी आहे। आमच्या फाउंडर्सच्या संकल्पनेतून ही शाळा उभी राहिली आणि आज आमच्या मॅनेजिंग ट्रस्टी रितू छाबरिया मॅडम, मिसेस रितू प्रकाश छाबरिया या शाळेचं संपूर्ण कामकाज अतिशय आत्मीयतेने बघतात। आज शाळा ही फक्त शिक्षणासाठीच नाही तर शिक्षणासोबतच इतर जे मानवी मूल्य आहेत त्याच्यावरती आधारित अभ्यासक्रमाला आपल्या शाळेमध्ये प्राधान्य दिलं जातं। आपल्या शाळेमध्ये सुरुवातीला 150 विद्यार्थ्यांपासून आपण सुरुवात केली, पण आज 500पेक्षा अधिक विद्यार्थी आपल्याकडे शिक्षण घेत आहेत। 11वीच्या सुद्धा ॲडमिशन सुरू आहेत। या संपूर्ण कालावधीमध्ये ज्या प्रकारचं सहकार्य आम्हाला फिनोलेक्स इंडस्ट्रीजकडून मिळालं आणि रोज मिळतं आहे त्याबद्दल आम्ही शाळा म्हणून त्यांचे आभारी आहोत। पण सगळ्यात महत्त्वाचं इथे नमूद करावीशी गोष्ट म्हणजे आमच्या ज्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू मॅडम आहेत त्यांचं प्रत्येक मुलाकडे, प्रत्येक स्टाफ मेंबरकडे ज्या प्रकारे लक्ष असतं ते अतिशय वाखाणण्याजोगं आहे। आज शाळेमध्ये या 15 वर्षामध्ये विविध उपक्रम राबवले गेले आहेत। 2 महत्त्वाच्या गोष्टी ज्या मला आज या क्षणी सांगाव्याशा वाटतात। यावर्षी आपल्या शाळेला 2 मोठे पुरस्कार जाहीर झाले आहेत। आपली शाळा ही कंप्लीट ग्रीन इनिशिएटिव्हवरती चालते। शाळेमध्ये कार्बन फूटप्रिंट्स आपण शून्य करण्याचा प्रयत्न करतो आहे। त्यासाठी आपल्याकडे सोलर प्लॅन्ट आहे। आपली स्वतः एनर्जी, आपण इलेक्ट्रिसिटी स्वतः तयार करतो। आपल्याकडे व्हेजिटेबल पॅच आहे ज्या ठिकाणी एक परिसर अभ्यास, एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये मुलं स्वतः भाज्या उगवतात। उगवलेल्या भाज्या आपण आनंदी अनुसया वृद्धाश्रमामध्ये पावसला दान करतो। अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या रत्नागिरी पावस मार्गावरील मुकुल माधव विद्यालयात मुख्य ट्रस्टी रितू प्रकाश छाबरिया यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य ते शिक्षण दिले जाते आणि ही बाब समाधानाची असल्याचे प्रिन्सिपल रोहित देशपांडे म्हणाले। त्याच प्रकारे आपल्या शाळेमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं जातं। पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब आपण जमिनीत मुरवतो आणि तेच पाणी आपण वर्षभर वापरतो। तशा प्रकारच्या ज्या संकल्पना आहेत त्या सगळ्या संकल्पनांचा अभ्यास करून अखिल भारतीय स्तरावरती आपल्या शाळेचा हा देशामध्ये 9वा क्रमांक आला ॲज अ ग्रीन स्कूल आणि आपल्याला ग्रीन कॉन्फरन्ससाठी न्यूयॉर्कला इन्व्हाइट केलेलं आहे। ही एक पहिली अचिव्हमेंट यावर्षीची। दुसरी गोष्ट मला सांगावीशी वाटेल, सिल्वर झोन ऑलिम्पियाड म्हणून एक जगातलं सगळ्यात मोठं ऑलिम्पियाड आहे। जगातल्या 14 देशांमध्ये ही परीक्षा घेतली जाते। आपले विद्यार्थी पण दरवर्षी या परीक्षेमध्ये अपियर होतात आणि आपल्या विद्यार्थ्यांनी जो काही त्यांचा परफॉर्मन्स या परीक्षेमध्ये दाखवलेला आहे त्या अनुषंगाने यावर्षी आपल्याला अकॅडमिक एक्सिलन्स अवॉर्ड हा सिल्वर झोन फाउंडेशन न्यू दिल्लीतर्फे सुद्धा जाहीर झालेला आहे। अशा अनेक अचिव्हमेंट्स आहेत या 15 वर्षातल्या। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या काही बाकी ॲक्टिव्हिटीज आहेत, आमच्याकडे एक मुठ्ठी अनाज की म्हणून आम्ही एक उपक्रम राबवतो जिथे प्रत्येक मूल आपल्या घरून हँडफुल ऑफ ग्रेन म्हणजे एक मुठी कुठलं पण एक धान्य घेऊन येतं आणि ते आपण इथे जे गरजू लोक आहेत त्यांना आपण दान करतो। मुलांना या वयापासूनच, लहानपणापासूनच जॉय ऑफ गिविंग ज्याला आपण म्हणतो, देण्यात काय सुख आहे ते सगळं मिळावं हा त्याच्या मागचा मोटो आहे। अशा अनेक गोष्टी आहेत। शाळेचा ब्रीदवाक्य आहे सर्व्हिस टू मॅनकाइंड, त्यानुसार शाळेची वाटचाल चालू आहे। ग्रामीण भागामध्ये अतिशय माफक दरामध्ये संपूर्ण इंग्रजी मीडियम शिक्षण, जर्मन लँग्वेज ही एक फॉरेन लँग्वेजचं शिक्षण, त्यानंतर तबला, सिंगिंग, योगा, एरोबिक्स, कराटे यासारख्या ॲक्टिव्हिटीज फ्री ऑफ कॉस्ट कुठल्याही प्रकारचं शुल्क न घेता देणारी आज मुकुल माधव विद्यालय ही संपूर्ण महाराष्ट्रात नावारूपास आलेली एकमेव शाळा आहे आणि या संस्थेचं असंच उत्तरोत्तर प्रगती होत राहील अशी मी आज अपेक्षा व्यक्त करतो। शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंत शिक्षण, कला, पर्यावरण आणि सामाजिक जबाबदारी या सर्व क्षेत्रांमध्ये मुकुल माधव विद्यालयाने चांगली आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे। शैक्षणिक क्षेत्रात तर 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेत 100% निकाल लागण्याची परंपरा कायम ठेवली आहे। सिल्वर झोन फाउंडेशन नवी दिल्लीकडून शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार ही प्राप्त झाला असल्याचे सांगण्यात आले।
जागतिक पातळीवरील सर्वात मोठ्या ऑलिम्पियाडमध्ये विद्यार्थ्यांची उत्तम कामगिरी केली आहे। जेट टॉय ऑलिम्पिक, स्कीमर ऑलिम्पिक, खुला आसमा कला स्पर्धा, रंगबहार, हस्ताक्षर आणि रंगकाम स्पर्धा यामध्ये जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पारितोषिके तसेच आदर्श शाळा पुरस्कार, गोल्डन स्कूल पुरस्कार, सक्रिय शाळा पुरस्कार प्राप्त झाले आहे। पर्यावरण आणि शाश्वत उपक्रम 2025 मध्ये भारतातील हिरव्या शाळांमध्ये 9वा क्रमांक मिळवणारी मुकुल माधव शाळा ठरली आहे। न्यूयॉर्क येथे होणाऱ्या ग्रीन स्कूल्स परिषदेसाठी आमंत्रण मिळवून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उभारलेले पाऊल ही कौतुकास्पद आहे। सामाजिक बांधिलकी, सेवा हेच आमचे ब्रीद ठरवून शाळेने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले। समुद्र किनारा स्वच्छता, आरोग्य तपासणी शिबिरे, पुस्तक दान मोहीम आदी। मूल्य शिक्षण देश अपनाए उपक्रमाअंतर्गत शाळेला सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार आणि चॅम्पियन शिक्षक पुरस्कार सलग 3 वर्ष प्राप्त। विद्यार्थ्यांचे संस्थेची मूळ तत्वे, शिस्त, मूल्य शिक्षण आणि गुणवत्तेवर आधारित शिक्षण पद्धती यामुळेच मुकुल माधव विद्यालय आज या उंचीवर पोहोचले आहे। मुकुल माधव फाउंडेशनच्या मुख्य ट्रस्टी ऋतू प्रकाश छाबरिया यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याचे काम करीत आहेत। रत्नागिरी येथील एक नामांकित विद्यालय म्हणून मुकुल माधवकडे पाहिलं जातं। जैसे कि देखिए मानिक वर्मा, इनका जन्म मध्य प्रदेश में स्थित उज्जैन, जिसको महाकाल, हास्य व्यंग्य विधा में लेखन करने वाले यह मानिक वर्मा जी एक सशक्त साहित्यकार के रूप में इनको जाना पहचाना जाता है। ठीक है। और एक ही वजन में रहने वाले शेरों का समूह। शेर आप सभी को पता है, 2-2 लाइन में खत्म होने वाला छोटा सा पद्य प्रकार और एक ही वजन में होने वाले जरूरी होते हैं। जैसे कि उनसे शेरों के समूह है। प्रस्तुत पद्य में कुल मिलाकर 10 शेर है। तो इस शेरों के समूह को क्या कहते हैं? महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।